बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता इंटरप्रिटेशन ऑफ रिग्रेशन कोएफिशिएंट. द रिग्रेशन लाईन ऑफ y ऑन x इज y इज इक्वल टू काय असतं a प्लस bx. फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट युनिट चेंज इन x विल मेक अ चेंज ऑफ b युनिट इन y. बघा a च्या वेळेस काय असेल a इन x अँड b इन y. if b कसा दिला आपल्याला पॉझिटिव्ह, b इज द पॉझिटिव्ह, देन increase in x by 1 unit is associated with the increase in y by b unit. On the other hand, if b is negative then increase by x. बघा जर b आपला निगेटिव्ह झाला, b is associated increase in y is b unit and other hand b जर निगेटिव्ह झाला तर देन काय असेल increase in x by 1 unit is associated with the decrease in y by b unit. बघा म्हणजेच नेक्स्ट आहे द कोएफिशिएंट ऑफ रिग्रेशन गिव्स द रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल पर युनिट चेंज इन व्हॅल्यू ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड द अल्जेब्रिक साइन ऑफ द कोएफिशिएंट ऑफ रिग्रेशन इंडिकेट्स वेदर द कोरिलेशन इज कसे असेल, कोरिलेशन पॉझिटिव्ह असू शकतं किंवा कसं असू शकतं निगेटिव्ह. नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपला लाईन ऑफ रिग्रेशन फॉर ग्रुप बायव्हेरिएट डाटा. Let's consider the group bivariate data and xi and yi be the mid values of the ith class of x and jth class of y. बघा ith क्लासला काय मानलं आपण x आणि jth क्लासला y रिस्पेक्टिव्हली. and f into ij be the frequency of the pair xi, yi देन. आणि जर आपण त्याला फ्रिक्वेन्सी पेअरला काय म्हणतोय f of ij xi, yj. म्हणजेच देन बघा आपण ते कसं दाखवू शकतो समेशन ऑफ आय समेशन ऑफ जे इंटू एफ आय जे इज इक्वल टू एन म्हणजेच इज इक्वल टू काय मग टोटल फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट आहे बघा सेपरेटली आपण समेशन ऑफ जे घेतलं एफ इंटू आय जे इज इक्वल टू एफ आय इज इक्वल टू काय घेतलं मग फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स आय. बघा आत्ताच आपण जी इन्फॉर्मेशन बघितली त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जर एफ आय असेल तर काय असेल, एफ आय जे असेल तर काय असेल फ्रिक्वेन्सी ऑफ, म्हणजे जर जे असेल तर फ्रिक्वेन्सी कशाची इन्क्रीज होईल एक्सची इन्क्रीज होईल आणि जर आय असेल तर फ्रिक्वेन्सी कशाची इन्क्रीज होईल जेची. म्हणून आपल्याला काय दिलेले ते अल्टरनेटिव्हली. म्हणजेच नेक्स्ट बघा अँड आपण समेशन ऑफ आय एफ इंटू आय जे इज इक्वल टू एफ जे म्हणजेच इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ वाय जे या पद्धतीने. बघा द मीन्स एक्स बार अँड वाय बार आर गिवन बाय. बघा मीन आपण कशा पद्धतीने दाखवतो, मीनचा फॉर्म्युला काय आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. म्हणजेच इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय एन अँड वाय बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू वाय आय वाय जे डिवायडेड बाय काय मग एन येईल. म्हणजेच द व्हेरियन्स सिग्मा एक्स स्क्वेअर अँड सिग्मा वाय स्क्वेअर अँड को व्हेरियन्स ऑफ एक्स अँड वाय इज गिवन बाय. बघा मग व्हेरियन्स काय दिलेलं आहे सिग्मा एक्स स्क्वेअर अँड सिग्मा वाय स्क्वेअर आणि आपल्याला को व्हेरियन्स ऑफ एक्स अँड वाय आपल्याला गिवन दिले आहे. बघा मग को व्हेरियन्सचा फॉर्म्युला कसा असेल बघा सिग्मा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतं व्हेरियन्स इज इक्वल टू मग काय फॉर्म्युला आहे बघा समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस ऑफ एक्स बारचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्या पद्धतीनेच वायचा आपण दिलाय बघा सिग्मा ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू वाय आय ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस वाय बारचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच बघा को व्हेरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय मिळेल मग दोघांची समेशन. म्हणजेच को व्हेरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय जे इंटू एक्स आय वाय जे डिवायडेड बाय एन म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग एक्स इंटू वाय बार एक्स वाय बार मिळेल. म्हणजेच बघा देन द इक्वेशन ऑफ लाईन रिग्रेशन वाय ऑन एक्स इज गिवन बाय वाय इज इक्वल टू काय मिळेल मग वाय बार प्लस बी इंटू एक्स मायनस एक्स बार वेअर बी ची व्हॅल्यू काय मिळेल मग बी इक्वल टू को व्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. म्हणजेच बघा सिमिलरली आपल्याला दिलंय द इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स इज गिवन बाय वाय इज इक्वल टू काय लिहू मग वाय बार प्लस बी इंटू एक्स मायनस एक्स बार वेअर बी इज इक्वल टू काय मग को व्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. बघा आता आपल्याला काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ रिग्रेशन कोएफिशिएंट. बघा महत्त्वाच्या प्रॉपर्टीज या. फर्स्ट प्रॉपर्टी आपली द रिग्रेशन कोएफिशिएंट अँड कोरिलेशन कोएफिशिएंट फॉर द गिवन डाटा हॅव द सेम अल्जेब्रिक साइन. त्याचं प्रूफ बघायचं आहे बघा आपल्याला. वी नो दॅट
बी ऑफ वाय एक्स म्हणजेच काय वाय ऑन एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आताच वरती बघितला आपण कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर म्हणजेच बी ऑफ एक्स वाय. बघा ज्या पद्धतीने आपण वाय ऑन एक्स लिहिलं त्या पद्धतीनेच आपण एक्स ऑन वाय लिहू शकतो. म्हणजेच इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय काय मिळेल सिग्मा वाय स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू काय मिळेल मग आर इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. नेक्स्ट आहे बघा म्हणजेच हिअर न्यूमिरेटर ऑफ ऑल द थ्री कोएफिशियंट्स अबोव इज सेम अँड डिनॉमिनेटर इज पॉझिटिव्ह. बघा न्यूमिरेटरचे व्हॅल्यू कशा आहेत सगळं सेमच आणि डिनॉमिनेटर कसा पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजेच हेन्स द साइन ऑफ थ्री कोएफिशियंट इज द साइन ऑफ कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. म्हणजेच हा थेरमचं काय म्हणजेच ही प्रॉपर्टी इथं प्रूफ होईल. नेक्स्ट आहे बघा सेकंड प्रॉपर्टी. Second property, correlation coefficient is geometric mean of regression coefficient or correlation coefficient is the square root of product of regression coefficient. Proof बघूया. Let the regression coefficient b of yx and b of xy म्हणजेच y on x and x on y are given by. फर्स्टली आपण b on y on x is equal to आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू बघा आर इंटू काय दिलं आपल्याला रिग्रेशन कोएफिशियंट ऑन रूट ऑफ प्रॉडक्ट ऑफ म्हणजेच आर इंटू काय मिळेल मग सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू आर इंटू सिग्मा हा एक्स चालला गेला हा एक्स चालला गेला म्हणजेच खाली फक्त इथं वरती काय शिल्लक राहील सिग्मा वाय डिवायडेड बाय खाली फक्त स्क्वेअर मधला एकच शिल्लक राहील म्हणजे आर इंटू सिग्मा वाय डिवायडेड बाय काय मिळेल सिग्मा एक्स. अँड बघा आता आपण वाय ऑन एक्स बघितला आता एक्स ऑन वाय अँड बी ऑफ एक्स ऑन वाय इज इक्वल टू म्हणजेच बी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. बघा एक्स ऑन वाय असेल तर काय असतं इथं खाली सिग्माचा वाय स्क्वेअर आणि वाय ऑन एक्स असेल तर सिग्मा एक्स स्क्वेअर असतो. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग आर इंटू सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय डिवायडेड बाय काय मिळेल सिग्मा वाय स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू बघा सेम जसं आपण सिग्मा वाय स्क्वेअरचं वाय ऑन एक्सचं बघितलं वाय वाय गेट कॅन्सल म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला आर इंटू सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा वाय. देन बी ऑफ वाय एक्स अँड बी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू बघा बी ऑफ वाय ऑन एक्सचा फॉर्म्युला म्हणजे काय मिळालं होतं आपल्याला आर इंटू सिग्मा वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू बी ऑन एक्स वायचं काय मिळालं होतं आर इंटू सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा वाय. म्हणजेच बघा हे कॅन्सल होऊन जाईल सिग्मा वाय सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा एक्स म्हणजेच आपल्याला सोल्युशन काय मिळेल आर इंटू आर आर स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल बघा आर इज इक्वल टू जर आपण त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर आर इज इक्वल टू काय मिळेल रूट ऑफ बी वाय एक्स अँड बी इंटू एक्स वाय म्हणजे वाय ऑन एक्स अँड वाय एक्स ऑन वाय. म्हणजेच बघा इथं हे प्रॉपर्टी प्रूफ झाली आपण हेन्स कोरिलेशन कोएफिशियंट ऑफ geometric mean of regression coefficient. नेक्स्ट बघा थर्ड प्रॉपर्टी इफ वन ऑफ द रिग्रेशन कोएफिशियंट्स इज ग्रेटर दॅन युनिटी म्हणजेच काय असेल युनिटी म्हणजे वन द ऑर्डर मस्ट बी देन लेस दॅन युनिटी. प्रूफ बघूया बघा बी ऑफ वाय ऑन एक्स अँड बी ऑफ एक्स ऑन वाय इज इक्वल टू आर स्क्वेअर अँड बघा पहिले आपल्याला काय सांगितले युनिटी ग्रेटर दॅन सांगितलेली आहे म्हणजेच आर स्क्वेअर घेतला आपण अँड आर स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू वन म्हणजेच लेस दॅन पण सांगितलेली आहे म्हणजेच काय घेतलं आपण लेस दॅन इक्वल टू वन. म्हणजेच वी हॅव बी ऑफ वाय एक्स अँड बी ऑफ एक्स वाय लेस दॅन इक्वल टू काय मिळेल मग वन मिळेल. म्हणजेच देअरफॉर इफ वन ऑफ द रिग्रेशन कोएफिशियंट इज ग्रेटर दॅन युनिटी वन द अदर मस्ट बी लेस दॅन द युनिटी. नेक्स्ट फोर्थ आपल्याला प्रॉपर्टी दिलेली आहे द रिग्रेशन कोएफिशियंट इज इंडिपेंडंट टू द चेंज ऑफ ओरिजिन बट नॉट टू द स्केल. प्रूफ बघूया लेट अ सॅम्पल ऑफ n पेअर्स ऑफ ऑब्झर्वेशन बी एक्स आय कॉमा वाय आय ऑन द व्हेरिएबल एक्स अँड वाय. दोन व्हेरिएबल दिलेले आहेत बघा एक्स आणि वाय. लेट यू इक्वल टू व्हॅल्यू दिली आहे एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच अँड व्ही इज इक्वल टू वाय मायनस बी डिवायडेड बाय के. then we know from the properties of change of origin and scale of variance and covariance. म्हणजेच बघा सिग्मा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय मिळेल बघा आपल्याला एच स्क्वेअर सिग्मा एक्स स्क्वेअर अँड सिग्मा वाय स्क्वेअर इज इक्वल टू
काय मिळेल के स्क्वेअर सिग्मा वाय स्क्वेअर. का? कारण आपण यू एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच अँड वाय मायनस बी डिवायडेड बाय के हे दोन व्हॅल्यू घेतलेले आहेत बघा प्रॉपर्टीच्या चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केलच्या. म्हणजेच बघा कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय मिळेल मग एच इंटू के कोव्हॅरियन्स ऑफ यू व्ही. कारण यूची आणि व्हीची ही व्हॅल्यू दिलेली बघा एच के इंटू कोव्हॅरियन्स ऑफ यू व्ही ही व्हॅल्यू मिळाली. लेट आपल्याला बी ऑफ वाय एक्स बघायचं आहे. बी ऑफ वाय ऑन एक्स बी द रिग्रेशन कोएफिशियंट ऑफ वाय ऑन एक्स. देन बी ऑफ वाय ऑन एक्स इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर एक्स. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय मिळाला इथं व्हॅल्यू मिळालेली एच के इंटू कोव्हॅरियन्स ऑफ यू व्ही डिवायडेड बाय एच स्क्वेअर ॲज इट इज राहू दिला आणि सिग्मा स्क्वेअर यू. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल बघा के अपॉन एच इंटू बी ऑफ व्ही यू. म्हणजेच अँड बी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय मिळेल मग एच अपॉन के इंटू बी ऑफ यू व्ही. इट फॉलोज दॅट द रिग्रेशन कोएफिशियंट इज इंडिपेंडंट or invariant to the change of origin but not to the scale. नोट दिली बघा फर्स्ट नोट इफ आर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस वन द रिग्रेशन कोएफिशियंट आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. बघा जर आर ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस वन असेल तर रिग्रेशन कोएफिशियंट कसं मिळेल रेसिप्रोकल ऑफ इच अदर असेल. नेक्स्ट आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय बघा एक्झाम्पल बघूया. फ्रॉम द फॉलोइंग डाटा ऑफ्टिंग द टू रिग्रेशन इक्वेशन एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 40, 34, 28, 30, 44, 38 अँड 31. नेक्स्ट वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 32, 39, 26, 30, 38, 34 अँड 28. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे इस्टिमेट ऑफ फर्स्ट वाय व्हेन एक्स इज इक्वल टू 36 अँड सेकंड करायचं आहे बघा फाइंड एक्स व्हेन वाय इज इक्वल टू 32. सोल्युशन बघूया. लेट अस प्रिपेअर द टेबल ॲज बिलो. टेबल दिलाय बघा कम्प्युटेशन ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट. सोल्युशनमध्ये बघूया सिरियल नंबर दिलेले बघा 1 to 7 जितके व्हॅल्यू दिलेले आहेत ह्या क्वेश्चनमध्ये तितके आपण नंबर्स घेतले सिरियल नंबर आणि नेक्स्ट लास्टला काय घेतलेलं आहे टोटल. एक्स आयच्या व्हॅल्यू एक्स आणि वाय दिलेल्या आहेत म्हणजे एक्स आयच्या व्हॅल्यू आणि वाय आयच्या व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या बघा. जे दिलेले आहेत ते 40, 34, 28, 30, 44, 38 अँड 31. ह्या पद्धतीने आपण एक्स आयची व्हॅल्यू लिहून घेतल्या त्याची काय करून घेतली समेशन करून घेतली म्हणजेच काय करून घेतली त्याची टोटल करून घेतली. नेक्स्ट वाय आय दिलेला आहे आपल्याला वाय आयची पण काय करून घेतली आपण टोटल करून घेतली क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. नेक्स्ट आपण ॲडिशनल सोल्युशनमध्ये काय करतोय आपण एक्स आय स्क्वेअर काढतोय बघा टेबल काढून. एक्स आय स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर 14चा स्क्वेअर 1600, 34चा स्क्वेअर 1156, 28चा स्क्वेअर 784, 30 स्क्वेअर इज इक्वल टू 900, 44 स्क्वेअर इज इक्वल टू 1936, 38 स्क्वेअर इज इक्वल टू 1444. नेक्स्ट 31चा स्क्वेअर 961 आणि त्याची पण काय करून घेतली आपण त्याची टोटल करून घेतली बघा. आपल्याला गॅल्सी अलाउड आहे म्हणजेच गॅल्सीने पण आपण टोटल करू शकतो. नेक्स्ट आता आपल्याला वाय आय दिलेला होता क्वेश्चनमध्ये वाय आयचा पण स्क्वेअर करून घेतला. 30 स्क्वेअर इज इक्वल टू 1024, 39 स्क्वेअर इज इक्वल टू 1521, 26 स्क्वेअर इज इक्वल टू 676, 30 स्क्वेअर 900, 38 स्क्वेअर 1444, 34 स्क्वेअर इज इक्वल टू 1156, 21 स्क्वेअर इज इक्वल टू 784. त्याची पण आपण काय करून घेतली टोटल करून घेतली 7505 मिळाली ती. नेक्स्ट आपण काय केलं एक्स आय इंटू वाय आय त्यांचं काय करून घेतलं मल्टिप्लिकेशन 14 इंटू 34 1280 या पद्धतीने यांची दोघांची काय करून घेतली अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करून घेतली बघा. म्हणजेच नेक्स्ट त्याची आपल्याला टोटल किती मिळाली 8066 मिळाली. नेक्स्ट म्हणजेच फ्रॉम टेबल वी हॅव समेशन ऑफ एक्स आय किती मिळाला 245, समेशन ऑफ वाय आय मिळाला आपल्याला 227. नेक्स्ट समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर मिळाला आपल्याला 8781. नेक्स्ट समेशन ऑफ वाय आय स्क्वेअर मिळाला 7505. नेक्स्ट समेशन ऑफ एक्स आय इंटू वाय आय मिळाला आपल्याला 8066. देन द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन एन इज इक्वल टू बघा ऑब्झर्वेशन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपल्याला किती दिलेले होते 7 म्हणजेच एन इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन एन इक्वल टू 7. नेक्स्ट बघूया. देन
नेक्स्ट आहे बघा एक्स बार इज इक्वल टू काय असतं समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन. आपण मीनचा फॉर्म्युला आधी पण बघितला आहे. काय असतो एक्स बार डिवायडेड बाय एक्स आय डिवायडेड बाय एन असतो. म्हणजेच इज इक्वल टू एक्स आयची व्हॅल्यू समेशन ऑफ एक्स आयची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 245 डिवायडेड बाय 7. तर सोल्युशन काय मिळेल आपल्याला 35. सेम वाय बार इज इक्वल टू काय असतं समेशन ऑफ वाय आय डिवायडेड बाय काय असेल एन. म्हणजेच 227 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू काय मिळेल मग 32.4286. नेक्स्ट सिग्मा एक्स स्क्वेअर म्हणजे काय समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस एक्स बार स्क्वेअर. समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर आताच आपण टेबलमध्ये बघितला किती मिळाला होता 8781 डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू 7 मायनस एक्स बार काय मिळाला आत्ताच आपल्याला 35चा स्क्वेअर. पहिला आपण हे डिव्हिजन करून घेतलं आणि नेक्स्ट नंतर आपण काय केलं 35 मधून सबस्ट्रॅक्ट केलं 35च्या स्क्वेअर मधून. तर आपल्याला सोल्युशन काय मिळालं 29.4285. नेक्स्ट सिग्मा वाय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस वाय बार ब्रॅकेट वाय बारचा स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू समेशन ऑफ वाय स्क्वेअर काय मिळाला होता 7505 डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू 7 मायनस वाय बार आत्ताच आपण काढला मायनस हा सबस्ट्रॅक्ट केला. म्हणजेच इज इक्वल टू याचं सोल्युशन मिळालं 20.5308. नेक्स्ट बघा कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय इंटू वाय आय डिवायडेड बाय एन मायनस एक्स वाय एक्स इंटू वाय बार. म्हणजेच इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय इंटू वाय आय किती मिळाला होता 8066 डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू 6 मायनस एक्स बार 35 मिळाला होता आणि वाय बार 32.4286. म्हणजेच इज इक्वल टू यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं यांचं डिवायडेशन करून घेतलं यांचं डिवायडेशन मधून यांचं दोघांचं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्ट करून घेतलं. तर आपल्याला सोल्युशन मिळालं 17.2847. नेक्स्ट बी ऑफ वाय ऑन एक्स. बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला आधी सिग्मा एक्स स्क्वेअर काढावा लागेल म्हणून नंतरच आपल्याला बी ऑफ वाय ऑन एक्स काढावा लागेल. नेक्स्ट म्हणजेच कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. कोव्हेरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू 17.2847 मिळाली होती डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर आत्ताच आपण काढला 29.4285 मिळाला होता. दोघांचं डिवायडेशन केलं तर सोल्युशन मिळालं आपल्याला 0.5875. नेक्स्ट आता आपण बी ऑफ वाय ऑन एक्स काढला त्या पद्धतीनेच एक्स ऑन वाय. एक्स ऑन वाय असेल तर डिवायडेड बाय काय असतो सिग्माचा वाय स्क्वेअर. कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा वाय स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू बघा कोव्हेरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू ॲज इट इज इकडे जी वापरली तीच डिवायडेड बाय सिग्मा वाय स्क्वेअर काय मिळाला होता आपल्याला 20.535287. म्हणजेच इज इक्वल टू यांचं जर दोघांचं डिवायडेशन केलं तर काय मिळणार आहे आपल्याला सोल्युशन 0.8420. बघा ही व्हॅल्यू थोड्याफार इकडे तिकडे होऊ शकतात अप्रॉक्सिमेटली आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. नेक्स्ट द इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स इज गिवन बाय काय मिळेल वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी ऑफ वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. म्हणजे वाय मायनस वाय बारची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला वाय बार म्हणजेच एक्स बार जसा मीन त्या पद्धतीनेच वाय बार पण आपण काढला होता. काय मिळाला होता 32.4284 इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय मिळाली होती 0.5274 इंटू एक्स ॲज इट इज मायनस एक्स बार आपला 35 मिळाला होता. म्हणजेच इज इक्वल टू वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0.5874 एक्स प्लस 11.8696. म्हणजेच बघा वेन एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 36 म्हणजेच वाय इज इक्वल टू 0.5874 इंटू 36 प्लस 11.8696. म्हणजेच इज इक्वल टू यांचं दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर सोल्युशन काय मिळणार आहे 33.016. सिमिलरली तसंच आपण इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय इज गिवन बाय. बघा काय दिलाय त्याचा फॉर्म्युला एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू बी ऑफ एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळेल बघा एक्स इज इक्वल टू एक्स बार प्लस बी ऑफ एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. म्हणजेच इज इक्वल टू एक्स बारची व्हॅल्यू 35 प्लस बी ऑफ एक्स वायची व्हॅल्यू 0.8420 इंटू वाय ॲज इट इज लिहिला मायनस वाय बारची व्हॅल्यू काय मिळाली होती 32.4286. म्हणजेच बघा
पुट y इज इक्वल टू, आपण जर y ची व्हॅल्यू, इथं y फक्त आपल्याला राहिलेला आहे बघा, y ची जर व्हॅल्यू आपण 32 पुट केली, कारण y बार इज इक्वल टू 32 आलेला आहे, म्हणजेच y ची जर व्हॅल्यू आपण 32 घेतली तर x इज इक्वल टू काय सोल्युशन मिळेल मग 35 प्लस इज इक्वल टू, बघा आपण काय लिहू शकतो मग, इज इक्वल टू 35 प्लस 0.8420 इंटू 32 मायनस ही स्टेप मिळेल बघा, y ची व्हॅल्यू 32 पुट केली, 32 मायनस 32.4286, तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल मग 34.6391. बघा अशा पद्धतीने आपण सोल्युशन केलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया.